आज लवकर सायलीवाले छत्रपती संभाजीनगरच्या चोर बाजारात गेलता राव. काय घेण्यासाठी सगळं सांगतो तुम्हाला, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होतं बघ माझा पेपर, सेंटर लागलं होतं बदनापूर जालन्याकडचं. मी म्हटलं वा, मग सकाळी सकाळीच निघालो होतो मी आणि माझा खास मित्र निखिल कन्नड वरून. मग तिथं आम्ही टाइमवर पोहोचतो बदनापूरला, जिथं माझा पेपर होता आणि थोडासा टाइम वगैरे बाकी होता. तर म्हणलं चल निखिल काहीतरी आपण खाऊन घेऊ कॅन्टीन मध्ये. मग इथं कॅन्टीन मध्ये आलो, चिप्स वगैरे खाल्ले मित्रांनो. इथं दुसरं काही नव्हतं इथं, आणि मी जरा टेन्शन मध्ये होतो, माझा पेपर होता तर म्हणून मी इथे काही शूट वगैरे काही केलं नाही, व्हिडिओ वगैरे काढला नाही. जरा पेपरचं टेन्शन होतं, तुम्ही तर समजू शकता. मग पेपर वगैरे होतो माझा मित्रांनो. मग निघतो आम्ही कन्नडच्या दिशेने. पण मध्ये छत्रपती संभाजीनगर पण लागतं आम्हाला. मग संभाजीनगरला आल्याच्या नंतर निखिल बोलतो मला, चल म्हणे तुला आज संभाजीनगरचा रविवारचा बाजार दाखवतो. मी म्हटलं रविवारचा बाजार? हो तुला दाखवतो म्हणे. कसा राहतो, मला तिथून फोन पण घ्यायचा आहे म्हणे, 1 सेकंड हँड जिओचा. मी म्हटलं चल बघू आपण कसं राहतं काय राहतं. मग तिथं पोहोचतो आम्ही मित्रांनो या रविवारच्या बाजारात. पण इथे तो तुफान गर्दी होती राव. इथे सर्वच काही भेटत होतं मित्रांनो, एकदम स्वस्त जरा कपडे, टीव्ही आणि जुन्या वस्तू. आणि या दुकानावर तर पीसीचं सामान सुद्धा विक्री होतं राव. मॉनिटर होता, सीपीयू होता, प्रिंटर होतं, सर्व होतं. म्हटलं वा काय भारी दुकान आहे. आणि इथे आयपॅड सुद्धा विक्री होते. ऍपल तर असंच पडत होता इथं. तरी देखील आम्ही दुपारी आलतो 3 वाजता. जर सकाळी आलं ना मित्रांनो इथे, तर खूप साऱ्या चांगल्या वस्तू भेटून जात्या. फक्त जर तुम्हाला जर काही इथून घ्यायचं असेल छत्रपती संभाजीनगरच्या रविवारच्या बाजारातून, तर तुम्ही सकाळी या. हा बाजार फक्त रविवारीचा असतो आणि तर सकाळी या, तुम्हाला मस्त वस्तू भेटून जाईल. मग इथे 2-3 दुकानं फिरतो आम्ही. निखिल बोला फोन घ्यायचा होता ना जिओचा. मग इथं थोडंसं फिरतो आम्ही बाजारामध्ये. 1-2 दुकान फिरल्याच्या नंतर मस्त एक दुकानामध्ये आम्हाला हा फोन भेटून जातो एकदम स्वस्त दरात. निखिल भाऊचं याने काम होऊन जाणार होतं म्हणून निखिल भाऊ एकदम खुश होता. आता काय करणार होता काय माहिती, तो पण खुश होता भाई तो. मग त्यानंतर मित्रांनो आम्ही नेतो कन्नडच्या दिशेने. तर असं काही केलं भाऊ माझा आजचा दिवस. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो, तो व्हिडिओ लाईक करा आणि मला फॉलो करून टाका. आणि युट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा राव अशा नवीन व्हिडिओसाठी. ओके, भेटू आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. थोड़ा टेंशन मध्ये पण रिलॅक्स मी. थोड़ा टेंशन मध्ये पण